नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या शॉर्ट व्हिडिओमधून आपण आलेखाविषयी थोडीशी माहिती घेतली होती. आज आपण बघतोय की एक सामायिक समीकरणे सोडविण्याची आलेख पद्धत. आता एक सामायिक समीकरण कसं सोडवायचं आलेखाच्या पद्धतीनं ते बघूया आपण. अतिशय सोपं आहे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही दोन समीकरण दिली आपल्याला, x अधिक y बरोबर 4 आणि दुसरं 2x उणे y बरोबर 2. या ठिकाणी कसं आपण सॉल्व्ह करतोय ते एकदा काळजीपूर्वक बघा. x बरोबर किंमत ठेवली आपण उणे 1, 4, 1 आणि 6. ज्या ज्या ठिकाणी x आहे एकदा उणे 1 ठेवायची, एकदा 4 ठेवायची, एकदा 1 आणि एकदा 6 या किमतीतून y च्या किमती आपल्याला काढायच्या. बघूया मग. जसं x अधिक y बरोबर 4. x बरोबर किती ठेवले पाहिजे? उणे 1 अधिक y ची किंमत काढायची आपल्याला बरोबर 4. y बरोबर उणेचा 1 तिकडे जाताना अधिकचा 1 म्हणजे y बरोबर किती आले? 5. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या किमती कशा काढायच्या आहेत त्याचं नॉलेजच नसतं आणि परिणामी त्यांना आलेख कसं काढायचं हे देखील कळत नाही. असे जवळजवळ 50% तरी विद्यार्थी असतात की ज्यांना माहिती नाही. मग जो सामान्य विद्यार्थी आहे तो कन्फ्यूज होतो की नेमकी आलेख कसं काढायचा, प्रमाण कसं काढायचं. तर त्या सामान्य विद्यार्थ्यांनी आणि सर्व विद्यार्थ्यांनी जे बेसिक मेथड्स आहेत ते समजून घ्या की आपल्याला बिंदू कसे काढायचे त्याविषयी आपण माहिती घेतो. मग जिथं x बरोबर उणे y बरोबर किती आलं? 5. या ठिकाणी किंमत येईल. पहिले x चा निर्देशक लिहायचा उणे 1 आणि नंतर 5. आता x बरोबर किती ठेवतो आपण? 4. परत इक्वेशन लिहा. x अधिक y बरोबर इक्वेशन दिलेले 4. x च्या ठिकाणी किती ठेवायचे आहेत आपल्याला? 4 अधिक y बरोबर 4. पुढच्या स्टेप मध्ये y बरोबर अधिकचे 4 तिकडे जाताना उणेचे 4. y बरोबर किती आलं? 0. म्हणजे जेव्हा x बरोबर 4 असेल तर y बरोबर किती येईल? 0. मग तुमची क्रमिक जोडी काय झाली? 4,0. प्रथम x चं लिहायचं नंतर y चं लिहायचं 0. त्यानंतर x बरोबर 1 ठेवायचं. परत किंमत काढू. x अधिक y बरोबर 4. ज्या ठिकाणी x आहे किंमत 1 ठेवतो अधिक y बरोबर 4. पुढच्या स्टेप मध्ये y बरोबर अधिकचा 1 तिकडे जाताना उणेचा 1. y बरोबर 4 वजा 1 किती येते? 3. मग आता ज्या ठिकाणी 1 आहे x बरोबर 1 आहे, y ची किंमत 3. इथे 1,3. पुढच्या स्टेप मध्ये दिले त्यांनी x अधिक y बरोबर 4. x ची किंमत किती घेतली आपण? 6 अधिक y बरोबर 4. पुढच्या स्टेप मध्ये y बरोबर अधिकचे 6 तिकडे जाताना उणेचे 6 म्हणजे y बरोबर किती आलं? उणे 2. म्हणजे ज्या ठिकाणी x बरोबर 6 आहे त्या ठिकाणी y ची किंमत किती? उणेचे 2. मग या ठिकाणी तुमची क्रमिक जोड राहील 6, उणेचे 2. जसं आपण x च्या या किमती घेतल्या आणि y च्या किमती काढल्या आणि इथून x y चे आपण निर्देशक लिहिले. सेम दुसऱ्या समीकरणामध्ये आपल्याला करायचंय. या ठिकाणी आपण हे बघूया. दुसऱ्या याच्यात दिले आपण किंमत घेतलेली समीकरण आहे पहा. 2x उणे y बरोबर 2. x बरोबर एकदा 0 ठेवू, एकदा 1, एकदा 3 आणि उणे. बघूया मग. 2 बरोबर पहिले 0 ठेवू. 2 गुणिले 0 उणे y बरोबर 2. लक्षात ठेवा या 2x मध्ये काहीच चिन्ह नसतं म्हणजे गुणाकारच असतं आणि शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तर गुणाकार काय येतो? 0. 0 मायनस y बरोबर 2. पुढच्या स्टेप मध्ये मायनस y बरोबर हे 0 कशातून वजा केली तर काय होणार? 2च राहणार, संख्याच राहणार. मग इथं उणे y बरोबर 2 असं लिहू शकतो का आपण? नाही. मग y बरोबर याचा सहगुणक काही नसतो म्हणजे 1 असतो. उणेचा 1 तिकडे जाताना भागिले म्हणजे 2 भागिले उणे 1 म्हणजे y बरोबर किती येतं? उणेचे 2. इथं y बरोबर उणे 2. तुमची क्रमिक जोडी आली 0, उणेचे 2. त्याच्यानंतर पुढची किंमत काढूया आपण. 2x उणे y बरोबर 2. मग ज्या ठिकाणी x आहे किंमत किती ठेवतो आपण? 1. 2 गुणिला 1 उणे y बरोबर 2. बेक बे उणे y बरोबर 2. पुढच्या स्टेप मध्ये 2 अधिकचे 2 तिकडे जाताना उणेचे 2 म्हणजे
उणे y बरोबर 2 वजा 2 उणे y बरोबर किती आलं 0 म्हणजेच y बरोबर काय येणार 0. शून्याला प्लस किंवा मायनस असं काहीही नसते म्हणून y बरोबर 0 आलं. जेव्हा x बरोबर 1 y बरोबर 0 म्हणजे तुमची जोडी आली 1,0. आता 3 किंमत ठेवू आपण. मग या ठिकाणी समीकरण आहे 2x उणे y बरोबर 2. जेव्हा आपल्याला x बरोबर 3 ठेवायचे आहे 2 गुणिले 3 उणे y बरोबर 2. पुढच्या स्टेपमध्ये 3 दुनी 6 उणे y बरोबर 2. नेक्स्ट स्टेपमध्ये उणे y बरोबर अधिकचे 6 तिकडे जाताना उणेचे 6 उणे y बरोबर उणेचे 4 म्हणजेच y बरोबर किती येईल 4. कारण की उणे भागिले उणे काय होईल अधिक. म्हणजे जेव्हा x बरोबर 3 असेल y बरोबर किती किंमत 4 म्हणजे या ठिकाणी राहिलं 3,4. शेवटचा बिंदू पाहू आपण. या ठिकाणी y बरोबर किती ठेवू x बरोबर उणे 1 ठेवायचे 2x उणे y बरोबर 2. 2 गुणिला उणेचा 1 बरोबर उणे y बरोबर 2 उणे 2 उणे y बरोबर 2. पुढच्या स्टेपमध्ये उणे y बरोबर उणेचे 2 तिकडे जाताना अधिकचे 2 म्हणजे उणे y बरोबर 4 म्हणजे y बरोबर उणेचे 4. लक्षात ठेवा याचा सहगुणक काही नसतो म्हणजे 1 असतो. उणेचा 1 तिकडे जाताना भागिले म्हणजे अंश भागिला छेद 4 भागिले उणेचे म्हणजे किती येतो तुमचा भागाकार y बरोबर उणेचे 4. जेव्हा x बरोबर उणे 1 किंमत असेल तेव्हा y बरोबर किती असणार उणेचे 4. म्हणजे तुमची क्रमिक जोडी आली उणे 1, उणेचे 4. आता या ठिकाणी आपण बघितलं की 2 समीकरण दिलेले आणि त्याच्यामध्ये आपल्याला बिंदू कोणते घेऊ शकतो आपण. ते बिंदू घेऊन आपल्याला अशा क्रमिक जोड्या 4 करायच्या आणि या क्रमिक जोडींच्या साहाय्याने आपल्याला दिलेला अक्ष काढायचा आहे. या ठिकाणी आपण अक्ष आलेख काढूया. याचा मित्र प्रमाण लक्षात ठेवा केव्हाही प्रमाण दोन्ही अक्षांवर एक सेंटीमीटर बरोबर 1 एकक असते. 1 एकक हे प्रमाण लक्षात ठेवायचं. हा तर मी एक रफ ग्राफ काढतोय म्हणजे रफ आलेख काढतोय. तो फक्त तुम्ही त्याचा सराव किंवा त्याची प्रॅक्टिस आपल्या ग्राफ पेपरवर आपण करून घ्यायची. मग बघूया बिंदू कसे स्थापन करायचे. सगळ्यात पहिले x अधिक y याचा आपण आलेख काढू. x अधिक y चा आलेख दिलेला आहे या ठिकाणी उणे 1 आणि 5 ते आपल्याला बिंदू स्थापन करायचे. x चा उणे 1 हा उणे 1 आणि y चा किती आहे 5 y चा हा 5. मग हे काढताना आपल्याला यास इथून जायचे हे x चा उणे 1 y चा 5 म्हणजे या इथे हा पॉइंट द्यायचा. इथे एक आपण राऊंड करू त्या बिंदूला जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. इथं आपण कोणता बिंदू स्थापन केलाय उणे 1 आणि 5 उणे 1 आणि 5 म्हणजे x अक्षावरचा उणे 1 चा निर्देशक आणि y अक्षावरचा 5 म्हणून या ठिकाणी पॉइंट दिला कारण या दोन्ही रेषा इथं जॉईन होतात. हे आपण अप्रॉक्सिमेटली काढतोय. दुसरा आहे आपला 4,0. मग आता 4,0 म्हटल्यानंतर इथं y चा 4 आणि x चा 0 म्हणजे याच ठिकाणी हे पॉइंट मिळणार. याला इथं द्यायचंय 4,0. त्यानंतर आपल्याला पुढचा येतो पॉइंट 1 आणि 3 x चा 1 आणि y चा 3 हा निर्देशक या ठिकाणी इथून असा करायचा. या ठिकाणी हे पॉइंट होतंय x चा 1 आणि y चा 3 हे असे बिंदू स्थापन करायचे. त्यानंतर चौथा आहे 6,2 ज्याचा x चा 6 या ठिकाणी हा x चा 6 आणि y चा उणेचा 2 येतो. हे y चा उणे 2 या ठिकाणी इथून एक पॉइंट काढायचा आपल्याला रेष काढायची
याच्यातून हे जोडायचं, जिथं हे छेदतील त्या ठिकाणी तुमचा बिंदू स्थापन होतोय 6,2 आणि नंतर या याच्यातून हा एक आलेख असा काढायचा आहे आणि ज्याला आपण नाव देतोय x अधिक y बरोबर 4. हा जो आलेख झाला हा x अधिक y बरोबर 4 याचा झाला या समीकरणाचा. दुसरं समीकरण आहे आपलं 2x y बरोबर 2. जशी याचे आपण बिंदू स्थापन केले सेम याचे करूया. इथं पहा x चा 0 आणि y चा उणेचे 2 या ठिकाणी येईल x चा 0 y चे उणेचे 2. त्यानंतर x चा 1 y चा 0 म्हणजे या ठिकाणी येईल x चा 1 y चा 0. जिथं संख्या असेल त्या ठिकाणी ते बिंदू स्थापन करायचे म्हणजे 1,0. त्यानंतर x चा 3 y चा 4 हा इथं x चा 3 आणि y चा 4 या ठिकाणी ते मिळतात. x चा 3 y चा 4 3,4 आणि त्यानंतर x चा उणे 1 y चा उणेचे 4 x चा उणे 1 आणि y चा उणेचे 4 या ठिकाणी मिळतात ते x चा उणे 1 y चा उणेचे 4 या ठिकाणी त्यांची सांगड घातली जाते. या ठिकाणी आहे उणे 1 उणेचे 4. या बिंदूमधून सरळ एक रेषा आपणास काढून घ्यावयाची आहे जी बरोबर या बिंदूमधून जाते. मग हा जो आलेख आला हा कोणत्या समीकरणाचा आहे विद्यार्थी मित्रांनो? 2x उणे y बरोबर 2. अशा प्रकारे ही जर बेसिक मेथड तुम्ही आलेखाची जर समजावून घेतली तर तुम्हाला आलेख काढणं खूप सोपं जातं. याच्यामध्ये लक्षात ठेवा प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 घ्यायचे. आजच्या सेशनमध्ये आपण बघितलंय एक सामायिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत. हे समीकरण दिलेले दोन याच्यामध्ये बिंदू कसे स्थापन करायचे ते आपण पाहिले. प्रत्येक बिंदूची x आणि y चे निर्देशक कसं काढायचे तेही आपण शिकलेले. इथं किंमत आपण आपल्या मनानं काही देऊ शकतो परंतु प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर एक अक्ष घ्यायचे. इथं आलेख स्थापन करायचा बिंदू कसं स्थापन केलं ते बघितलं आणि कोणत्या समीकरणाचा कोणता आलेख आहे तेही आपण बघितले. आजच्या या लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये टाका आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.